नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. लोकसभेमध्ये 543 खासदारांची संख्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं तर 850 होणार असून अशा खासदारांच्या आणि आमदारांच्या पेन्शन श्रीलंकेप्रमाणे आपण रद्द करावेत का? या विषयावर आपण बोललो. त्याला खूप उदंड असा प्रतिसाद आपण दिलात आणि प्रतिसादाबरोबरच नुसती आपण चर्चा करून काय उपयोग असाही मुद्दा आपण मांडलात. तर मला स्वतःला असं वाटतं की एखाद्या गोष्टीवर चर्चा करणं ही त्या प्रश्नाची उकल करण्याकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. भारताच्या आजच्या परिस्थितीमध्ये भारताशेजारी असणाऱ्या 3 राष्ट्रांकडे बघणं महत्त्वाचं ठरतं. पहिलं राष्ट्र आहे नेपाळ. नेपाळमध्ये न भूतो न भविष्यती अशी क्रांती तिथल्या तरुणाईनं घडवून आणली. तिथल्या तरुणाईनं रस्त्यावर उतरून तिथल्या सरकारला विरोध तर केलाच, भ्रष्टाचाराला निपटून काढण्यासाठी या तरुणाईनं त्या सरकारला अक्षरशः हुसकावून लावलं आणि 35 वर्षाच्या एका रॅप सिंगरला त्या देशाचं पंतप्रधानसुद्धा करून टाकलं. दुसरा देश आहे बांगलादेश. बांगलादेशमध्येही अशाच पद्धतीनं सरकारविरोधी आंदोलनं करण्यात आली आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांना तिथून पळ काढून शेख हसीनांना भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला. तिसरं राष्ट्र अर्थातच आहे श्रीलंका. श्रीलंकेमध्ये गेल्या 3-3.5 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं तिथल्या मतदारांनी सरकारविरोधी आंदोलनं केली, हिंसक वळण लागलं आणि त्या हिंसक वळणानं त्या देशाचा इतिहास बदलून टाकला. त्या सरकारला पाय उतार व्हावं लागलं. या 3ही राष्ट्रांकडे बघितल्यानंतर भारतातल्या परिस्थितीसाठी नेमकं काय महत्त्वाचं आहे या गोष्टीचा आपण सहज विचार करू शकतो. पण ज्या तरुणाईनं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या गोष्टींविरुद्ध लढाई दिली पाहिजे, ती तरुणाई मात्र हातात असणाऱ्या मोबाईलच्या स्क्रीनवर लक्ष ठेवून आहे आणि किंवा त्यांना स्क्रीनवर राहण्यासाठी गुंतवण्यात आलेलं आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. या सगळ्या गोष्टींकडे बघितल्यानंतर मला गिरिजा कुमार माथुर यांची एक कविता आठवते. ती कविता हेच आजच्या प्रश्नाचं मुख्य उत्तर आहे असं मला वाटतं. ते आपल्या कवितेत असं म्हणतात, सिर्फ अपने ही लिए जब जीने लगते हैं आदमी तब उनकी हर चीज़ बिकाऊ हो जाती है. जब अपनी कमजोरियां सुनने से डर लगता है, जब सच को दबाना ही नीति बन जाती है, जब झूठ का ही सिक्का कामयाबी से चलता है, तब ईमानदारी खतरनाक हो जाती है. ये माना कि लोग बहुत सहनशील होते हैं और दुनिया हर जुल्म जरा जल्दी भूल जाती है, पर फिर भी एक बात कभी भूलती नहीं है दोस्त. फिर भी एक बात कभी भूलती नहीं है दोस्त, सब्र करने की हद भी एक दिन टूट जाती है. जब कुछ नहीं होता तब क्रांति हो जाती है, जब कुछ नहीं होता तब क्रांती हो जाती है. मला वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एका कवितेत सामावलेली आहेत. तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर कळवा. नमस्कार.